नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्लोक दादू चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की उद्या आहे मोठी उत्पत्ती एकादशी, म्हणजेच की मंगळवारी आहे. तर आजच्या दिवशी आपण आपल्या घरातील मुलांची पतीची प्रगती होण्यासाठी मग एकादशीचा उपवास वगैरे करतो किंवा आपल्या घरातील ज्यावेळेस आपल्याला पैशाच्या अडचणी वगैरे येत असतील त्यासाठी पण आपण बरेच उपाय करतो. पण काही उपाय असे असतात की त्याचं फळ आपल्याला मिळत नाही. त्यामुळे मग एकादशीच्या दिवशी काही उपाय केल्यामुळे आपल्या घरातील दारिद्र्य निघून जाते. तर एकादशीला सगळ्यात जास्त का महत्त्व आहे, तर धार्मिक मान्यतेनुसार एकादशी मातेचा जन्म झाला आहे म्हणून तिला उत्पत्ती एकादशी असे म्हणतात. एकादशीच्या दिवशी मूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. म्हणून मग उत्पत्ती एकादशीचे व्रत केल्याने जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते असे मानले जाते. त्यामुळे मग आजच्या दिवशी आपल्याला म्हणजेच की एकादशीच्या दिवशी एकादशी मातेला भगवान विष्णूंचे रूप मानले आहे. एकादशीच्या तिथीला भगवान विष्णूंची पूजा केल्यामुळे आपल्या मनोकामना म्हणजेच की आपल्या ज्या पण काही इच्छा असतील त्या इच्छा पूर्ण होतात. तर मग या दिवशी ब्रह्मवेळेत फुले, पाणी, धूप, दीप, अक्षदा यांनी मग देवांची आपल्याला पूजा करायची आहे. या व्रतामध्ये फक्त फळे अर्पण केली जातात. तर या व्रतामध्ये दान केल्याने अनेक आपल्याला लाखपटीने फल प्राप्त होते. आता उत्पत्ती एकादशीला धूप, दिवा, नैवेद्य अशा विविध 16 वस्तूंनी भगवान श्रीकृष्णांची पूजा करावी आणि रात्री म्हणजेच की संध्याकाळी दीपदान करावे. तर मग आजच्या दिवशी आपण काय काय करू नये आपल्या घरातील मुलांची पतीची प्रगती होण्यासाठी, तर सकाळी आपल्याला एक दिवा लावायचा आहे. तर तो दिवा कुठे लावायचा आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तर एकादशीच्या दिवशी आपण मग सगळ्या देवांना गंगाजल असेल तुमच्याकडे तर मग गंगाजल आणून मग त्या गंगाजलाने प्रत्येक देवांना अभिषेक करायचा आहे. आणि मग आजच्या दिवशी आपण म्हणजेच की कोणत्याही एकादशीला आपण जर उपवास करत असेल तर त्याचं फळ आपल्याला मिळतं. जर प्रत्येक एकादशीचा उपवास करणं शक्य होत नसेल तर मग ह्या एकादशीला तरी उपवास करावा. आणि मग आजच्या दिवशी आपण तुळशीचे पानं तोडू नये. तुळशीचे पान तोडल्यामुळं काय होतं की भगवान विष्णूंना तुळशी माता सगळ्यात जास्त प्रिय असते. त्यामुळे मग तुळशीचे पान आजच्या दिवशी तोडू नयेत. तर मग हा जो दिवा लावायचा आहे तर तो दिवा कुठे लावायचा आहे, आता आपली सगळी देवपूजा वगैरे झाल्यानंतर मग एक दिवा आपल्याला देवघरात लावायचा आहे. आता तो दिवा तुम्ही तुपाचा किंवा तिळाच्या किंवा मोहरीच्या तेलाचा लावू शकता. जर तुमच्याकडे शुद्ध गाईचं तूप असेल तर मग तुम्ही तूप घेऊ शकता. मग त्यासाठी एक पंती घ्यायची आहे. आता पंती घेताना स्वच्छ घ्यायची आहे, अशी काळवंडलेली वगैरे पंती घेऊ नका. आता कोणताही उपाय करताना आपण मग चांगल्या वस्तू घेऊन मनोभावे उपाय केला तर त्याचं फळ आपल्याला नक्की मिळतं. तर मग काय करायचं आहे की ती पंती घेतल्यानंतर त्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं आहे आणि मग त्या अगोदर एक प्लेट घ्यायची आहे आणि प्लेटच्या खाली एक स्वस्तिक काढायचं आहे कुंकवाने आणि थोड्याशा अखंड अक्षदा व्हायच्या आहेत. आणि मग त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे. आणि मग दिवा ठेवल्यानंतर त्या दिव्यामध्ये आपल्याला 2 फूल असलेल्या लवंग टाकायच्या आहेत आणि मग 2 हिरव्या रंगाच्या वेलची टाकायच्या आहेत आणि थोडीशी हळद टाकायची आहे. आता 2 फूल असलेले लवंग का टाकायचे आहेत, तर लवंग माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय असतात आणि विलायची पण सगळ्यात जास्त प्रिय असतात. आणि लवंग घरातील नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करते. त्यामुळं मग चांगल्या लवंगाने 2 विलायची त्यात टाकायचे आहेत आणि मग तो दिवा आपल्याला देवघरात प्रज्वलित करायचा आहे. तर हा उपाय मग सकाळी करायचा आहे. ज्यावेळेस तुमच्या घरातील देवपूजा वगैरे होईल त्यावेळेस मग तुम्ही देवघरामध्ये हा दिवा अशा पद्धतीने लावायचा आहे. आणि त्यानंतर मग दिवा प्रज्वलित केल्यानंतर मग तुमच्या मनातील जी पण काही इच्छा असेल, आता घरातील मुलाची प्रगती होत नसेल किंवा मुलगा अभ्यासात वगैरे लक्ष लागत नसेल किंवा खूप अभ्यास करतात पण काही मुलांना पाहिजे तसे मार्क्स भेटत नाहीत किंवा तुमच्या मुलाला नोकरीमध्ये यश मिळत नाही किंवा सतत तुम्ही एखादा व्यवसाय करत आहात पण त्यामध्ये पण तुम्हाला पाहिजे तसं यश मिळत नाही, जी पण काही इच्छा असेल ती इच्छा मग त्या दिव्यापुढे म्हणजेच की माता लक्ष्मीला म्हणजेच की भगवान विष्णूंना ही तुमची ती इच्छा मग सांगायची आहे. आणि मग त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ह्या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे. आता जर तुम्हाला जप करणं शक्य होत नसेल तर तुम्ही मग मोबाईलवर लावलात तरी हरकत नाही.
आणि मग आजच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठल्यानंतर स्नान वगैरे आटपून झाल्यानंतर मग काय करायचं आहे, देवघरामधील आपण देवपूजा वगैरे झाल्यानंतर भगवान विष्णूंना आपण गंगाजलाने तर अभिषेक घालणारच आहोत. आणि त्याचप्रमाणे भगवान विष्णूंना फुले आणि तुळशीची डाळ अर्पण करायची आहे. आता आजच्या दिवशी तरी आपल्याला तुळशीचे पानं म्हणा किंवा तुळशीची डाळ वगैरे, तुळशी मातेची पानं वगैरे तोडता येणार नाहीत. त्यामुळे मग आदल्या दिवशीच आपल्याला तुळशीची डाळ आणि तुळशीचे पत्र जे आहे ते आजच्या दिवशी आपल्याला तोडून ठेवायचं आहे. आता शक्य असल्यास मग आता जर तुम्हाला शक्य होत असेल तर या दिवशी तुम्ही व्रत ठेवू शकता. आता बऱ्याच जणांना काय होतं, उपवास वगैरे होत नाही किंवा काही महिला वगैरे पुरुष वगैरे आजारी असतात, त्यामुळे सगळ्यांना उपवास करणं शक्य होत नाही. त्यामुळे मग जरी उपवास करणं तुम्हाला शक्य झालं नाही तरी पण तुम्ही मग हा उपाय करू शकता. किंवा त्यासाठी तुम्हाला उपवासच करून मगच हा उपाय करता येईल का, तर असं नाही. तर हा उपाय कोण कोण करू शकतं, तर हा उपाय घरातील महिला करू शकतात किंवा पुरुष वगैरे करू शकतात. पण महिलांना जर मासिक धर्म असेल तर हा उपाय करता येणार नाही, त्यावेळेस मग पुरुषांनी हा उपाय करायचा आहे. जर तुमच्या घरात सुतक वगैरे असेल तर मग तुम्हाला हा उपाय करताच येणार नाही घरातील कोणत्याही व्यक्तीला. तर मग काय करायचं आहे, त्यानंतर देवाला मग आजच्या दिवशी आपल्याला नैवेद्य वगैरे दाखवायचं आहे. आता देवांना नैवेद्य दाखवत असताना सात्विक गोष्टी अर्पण केल्या पाहिजे. म्हणजेच की सात्विक म्हणजे कांदा, लसूण ह्या ज्या मसाल्याचे पदार्थ हे न असलेलेच तुम्हाला नैवेद्य म्हणून दाखवायचे आहे. दूध किंवा एखादी खीर वगैरे मग नैवेद्य म्हणून दाखवायची आहे, किंवा फळ वगैरे तुम्ही नैवेद्य म्हणून दाखवू शकता. तर मग भगवान विष्णूंना जो प्रसाद म्हणून तुम्ही बनवणार आहात त्यामध्ये तुळशीचा समावेश करावा. म्हणजेच की तुळशीशिवाय भगवान विष्णू प्रसन्न होत नाहीत, किंवा भगवान विष्णूंना तुळस सगळ्यात जास्त प्रिय असते. त्यामुळं मग जो पण काय तुम्ही नैवेद्य दाखवसाल त्यावेळेस मग भगवान विष्णूंना तुळस सगळ्यात जास्त प्रसन्न असते, म्हणून मग त्यामध्ये तुळशीपत्र वगैरे तुम्ही त्यात टाकू शकता. तर या दिवशी भगवान विष्णूसह देवी लक्ष्मीची पण पूजा केली जाते. तर या दिवशी भगवान विष्णूंचे जास्तीत जास्त ध्यान करा. म्हणजेच की मंत्र वगैरे म्हणा. तर तुम्हाला मंत्र वगैरे माहिती नसेल तर तुम्ही विष्णू सहस्त्रनाम मग मोबाईलवर पण लावू शकता. आणि शक्य होत असेल तर मग आजच्या दिवशी म्हणजेच की तुळशीचे रोप कोणालाही देऊ नये. कारण काय होतं की माता लक्ष्मी आपल्या घरातून निघून जाते, त्यामुळे मग आजच्या दिवशी तुळशीचे रोप वगैरे किंवा तुळशीचे पत्र वगैरे तोडू नये. तर मग त्याचप्रमाणे अजून आपल्या घरातील म्हणा किंवा पैशांच्या अडचणी निर्माण होत असेल तर मग काय करायचं आहे आपल्याला, की गाईला आपल्याला एक चपाती बनवून खायला द्यायची आहे. आता चपाती खायला देत असताना मग त्या चपातीमध्ये मीठ न टाकता एक छोटीशी चपाती बनवायची आहे. आणि मग अशा पद्धतीने मग चपाती मग गाईला त्यावरती मग थोडीशी हळद किंवा भिजवलेली हरभऱ्याची डाळ टाकून आणि थोडंसं तूप टाकून मग ती चपाती गाईला खायला द्यायची आहे. यामुळे काय होईल की घरातील म्हणा माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती राहते आणि सगळ्या देवांचा आशीर्वाद पण आपल्यावरती राहतो. म्हणून हा जो उपाय आहे की एकादशीच्या दिवशी केल्यानंतर आपल्या घरातील इडापिडा म्हणा किंवा दारिद्र्य निघून जातं, मुलांची वगैरे प्रगती होती किंवा नोकरीमध्ये यश मिळतं. आणि आजच्या दिवशी आपल्याला तीर्थ ठिकाणी स्नान करण्याला सगळ्यात जास्त महत्त्व आहे. तर आपल्याला जाणं शक्य होत नाही, त्यामुळे मग आपल्याकडे जर गंगाजल असेल तर 2 थेंब पाण्यामध्ये गंगाजल टाकून मग स्नान करावी. आणि मग यामुळे काय होतं की आपल्या घरातील म्हणा किंवा आपल्या एखाद्या व्यक्तीमधील नकारात्मकता निघून जाण्यास मदत होते. तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.